भविष्याचा प्रश्न आपणास विचारतोय। आत्तापर्यंत आपण आपलं जे भूतकाळ होता, ज्यामध्ये आपण जो संघर्ष केला आणि त्या संघर्षातून आपण कशा आता वर येत आहात, या सर्व गोष्टी आपण मांडल्या। या सर्व गोष्टी जनतेला भावतील देखील। परंतु आता पुढचा प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न असा आहे की चांदवडमध्ये जे आहे तरुणांची बेरोजगाराची संख्या अतिशय झपाट्याने वाढते आणि जरी काही तरुण बेरोजगार नसतील आणि काम करत असतील पण त्यांना नाईलाज असतो गाव सोडावं लागतं, नाशिकला जावं लागतं किंवा पुण्याला जावं लागतं। तर आपण अशी कोणती गोष्ट करणार आहात की तरुणांना जे आहे इथेच रोजगार भेटेल आणि तरुण जो आहे चांदवडचा या ठिकाणीच रोजगार करेल आणि या ठिकाणीच मोठा होईल, यासाठी आपण काय कराल? हे बघा, आपलं चांदवड शहर हे ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय सुंदर आहे। आपण समोर बघू शकता चंद्रेश्वर महाराजांचं महादेवाचं मंदिर आहे। त्यानंतर इकडे पाठीमागे इच्छापूर्ती गणपती आहे। त्यानंतर रेणुका देवीचं मोठं श्रद्धास्थान आहे, जे अर्धपीठ म्हणून आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं। त्यानंतर इथं रासलिंग आहे, राजेरवाडीचा किल्ला आहे। अशी अनेक पर्यटन स्थळं आपल्या चांदवड शहरामध्ये उपलब्ध आहे। म्हणजे ह्या शहराचा जर चांदवडचा पर्यटनाचा विकास जर झाला तर आपल्याला नाशिक म्हणा किंवा पुणे म्हणा किंवा तुमचं जवळचं त्र्यंबकेश्वर म्हणा अशा ठिकाणी जाण्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे। तर आम्ही तरुण मंडळी समजा आम्ही आता पाऊस वगैरे पडला त्यानंतर डोंगर हिरवेगार झाले तर आम्ही पैण्याला जात असतो नाशिकच्या तिकडे। तर आपण असं काही करू शकता का की नाशिकची पब्लिक इथे फिरायला येईल आणि आपल्या इथल्या तरुणांना रोजगारासाठी त्यासाठी भेटेल? 100% आपल्या चांदवडचे आपण जर बघितलं तर आजूबाजूला डोंगरदऱ्या आहेत आणि अतिशय सुंदर धबधबा इथे देखील आहेत का, जेणेकरून इथं जर त्या पर्यटनाचा विकास जर झाला तर त्या ठिकाणी आपण निधी आणून त्या ठिकाणी त्या धबधब्याचा विकास करून आणि तिथं पर्यटनाला आपण चालना देऊ शकतो। हे अतिशय तुम्ही जो प्रश्न मला विचारला अतिशय सुंदर आहे। पर्यटनाच्या बाबतीत जर सांगितलं तर हे पर्यटन स्थळ जर झालं तर नाशिकला पैण्याला जायची पर्यटकांना आवश्यकता पडणार नाही। मनमाडचे, लासलगावचे, आपले मालेगावचे, अन्य खेड्यापाड्यावरचे शहरातले लोक आपल्या चांदवड शहराकडे आकर्षित होतील। जिल्ह्यामध्ये आकर्षित झाल्यामुळे काय होणार आहे की चांदवड शहरामध्ये लघु उद्योजकाला प्रेरणा मिळणार आहे। आज आपल्या चांदवड शहरामधल्या तरुणांच्या हाताला रोजगार नाही, त्यांच्या हाताला काम नाही आहे। आपल्याला चांदवड शहराच्या तरुणांना जर स्टेबल करायचं असेल किंवा जर त्यांना त्यांच्या हाताला रोजगार द्यायचा असेल तर आपल्याला चांदवडच्या शहराच्या पर्यटनाचा विकास करणं हे अतिशय गरजेचं आहे आणि त्यासाठी मी 101% प्रयत्न करणार आहेत। आणि माझा मानसच आहे की जर मी नगराध्यक्ष